हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। थंबनेल आणि टायटल पाहून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती होणार आहे। तरी सुद्धा रिपीट एकदा सांगते, तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत 2 in 1 किंवा पिकोफॉल मशीनची सुई कशी बसवायची आणि त्याचबरोबर त्याचा फूट कसा बसवायचा। ठीक आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल, मात्र बऱ्याच जणांना जे नवीन आहेत त्यांना माहिती नसेल। ठीक आहे, माहिती असेल तरी सुद्धा व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि माहिती नसेल तरी सुद्धा पहा, कारण छोट्या छोट्याशा ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही मिस्टेक केला तर तुमच्या मशीनमध्ये बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होतात। ठीक आहे, तर सुरुवातीला इथं तुम्हाला मी फूट कसं बसवायचं ते सांगते आणि त्यानंतर मग सुई कशी बसवायची ते पण तुम्हाला मी सांगते। ठीक आहे एव्हरीवन, तर बघू शकता आता इथे काय करायचं आपल्याला, हा जो फूट बसवण्यासाठी हा जागा आहे। ठीक आहे, मी सुरुवातीला फूट जो आहे हा काढून घेतलेला आहे। हा पिकोचा फूट आहे, तो तुम्हाला दिसतच असेल। ठीक आहे, तर हा जो स्क्रू आहे हा स्क्रू आपल्याला लूज करायचा आहे। त्यानंतर हे जे फूट आहे ना, पलीकडे आपल्याला एक छोटीशी क्लिप असते, ती क्लिप आपल्याला अशा प्रकारे वरती सारून घ्यायची आहे, जसं मी दाखवले स्क्रीनवरती तसं। त्यानंतर हा जो स्क्रू आहे हा स्क्रू लूज करायचा आहे। ठीक आहे, आणि आपल्याला काय करायचं आहे, हा स्क्रू जो आहे म्हणजे हा जो फूट आहे हा फूट आपल्याला व्यवस्थित बसवायचा आहे। आता तो बसवताना काय काळजी घ्यायची, ही जी सुई आहे ही सुई बरोबर बसली पाहिजे आणि त्यानंतर मगच आपल्याला व्यवस्थित बसवायचा आहे। तर आता इथं हा जो 2 in 1 चा फूट आहे हा थोडासा स्क्रू काढल्यानंतर बसत नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे पूर्ण स्क्रू काढून घ्यायचा। त्यानंतर अशी वरती प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला जो स्क्रू आहे तो अशा प्रकारे फिट करायचा आहे। ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीनच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण असेच व्हिडिओ मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत असते। ठीक आहे, तर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला स्क्रू जो आहे अगदी फिट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्क्रू ड्रायव्हरचा वापर करायचा, जो शिलाई मशीन सोबत तुम्हाला दिला जातो आणि त्याच्या रीतीने आपल्याला फूट जो आहे तो फिट करायचा आहे। ठीक आहे, आणि हा जो फूट आहे हा व्यवस्थित सर्कलमध्ये बसलेला आहे की नाही ते पण पाहायचं आहे। आता ही जी माझी शिलाई मशीनची सुई आहे ही सुई थोडीशी तिरकी झालेली आहे, हिचा टोक थोडासा वाकलेला आहे। का असा का वागतो, तर त्याचं कारण असतं शेटल आणि सुईची जर सेटिंग बिघडली किंवा जर आपण म्हणजे मशीन जे आहे उलट सुलट जर चालवली तर अशा वेळेस सुई जी आहे ती सारखी सारखी अशा प्रकारे वाकडी होते किंवा मोडते। ठीक आहे, तर मी सुरुवातीला तुम्हाला सुईसुद्धा ओपन करून दाखवते। ओके, तर इथं तुम्ही बघू शकता इथे इकडच्या बाजूला आपल्याला स्क्रू छोटे छोटेसे 2 स्क्रू आहेत, त्या स्क्रूला आपल्याला लूज करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे सुई काढायची आहे। बघू शकता इथे ही जी सुई आहे ही वाकलेली आहे। का वाकलेली आहे, कारण माझी 2 लहान मुलं आहेत आणि ती सारखी सुई म्हणजे मशीनवरतीच असतात, म्हणजे मशीनला सारखं ते चालू करतात, त्यामुळे त्यांच्या ह्या पराक्रमामुळे हा छोटासा पराक्रम झालेला आहे। ठीक आहे, तर मी तुम्हाला परत एक सांगू इच्छिते, ते म्हणजे मी फ्लिपकार्टवरून सुया परचेस केलेल्या आहेत, जी की ह्या शिलाई मशीनच्या आहेत। आता त्या पण तुमच्यासोबत लागलं शेअर करते, जेणेकरून तुम्हाला पण जर परचेस करायचे असतील तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल, तुम्ही नक्कीच तिथून परचेस करू शकता। ठीक आहे, कारण फ्लिपकार्टचे जे प्रोडक्ट्स आहे ते खरंच खूप सुपर्ब असतात आणि आता खूप मस्त असं सेलसुद्धा सुरू झालेलं आहे। सो तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता। ठीक आहे, तर इथं तुम्हाला बघू शकता इथं त्यांनी थँक्यूचं कार्डसुद्धा पाठवलेलं आहे आणि काय काय म्हणजे 2 चिठ्ठ्या आहेत, त्यामध्ये अशा प्रकारे आपला पत्ता वगैरे सुद्धा बिल वगैरे सुद्धा आहे। ठीक आहे, असं तर इथं तुम्ही बघू शकता ह्या सुया आहेत, ह्या सुया या 2 in 1 किंवा पिकोफॉल मशीनच्या सुया आहेत। इथं तुम्ही बघू शकता खूप छान क्वालिटी असते फ्लिपकार्टवरची। जर तुम्हाला सुद्धा परचेस करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तुम्ही नक्कीच परचेस करा। आता सध्या फ्लिपकार्टवरती खूप मोठं भव्य असं सेल सुरू आहे, त्यामध्ये तुम्हाला खूपच कमी रेटमध्ये भेटून जातील। ठीक आहे एव्हरीवन, तर माझ्याकडे शिलाई मशीन, आता ह्या सुयासुद्धा खूप व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते। ठीक आहे, तर एव्हरीवन मला शिलाई मशीनसोबत एक अशी क्लिप भेटलेली आहे, ज्यामध्ये सुया म्हणजे आपल्याला ठेवण्यासाठी खूप छान आहे ती। ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकता माझ्याकडे अशाच प्रकारच्या सुया म्हणजे 2-3 दिल्या होत्या त्यांनी, पण माझ्या मुलांनी प्रत्येक वेळेस शिलाई मशीन जी आहे ती उलटी वगैरे चालवली आणि त्यामुळे सुया सगळ्या त्यांनी वाकवूनच ठेवलेल्या आहेत। ठीक आहे,
तर तुम्ही तुमच्या मशीनची काळजी घ्या. लहान मुले लगेचच मशीनीवरती बसले आणि की लगेचच ते प्रॉब्लेम होतो. मशीन जे आहे उलटी चालवली किंवा खटकन म्हणजे मुलं व्यवस्थित चालवत नाहीत, व्यवस्थित काळजी घेत नाहीत, त्यामुळे ती खराब होते. ठीक आहे. तर सुरुवातीला इथं तुम्ही बघू शकता ह्या इतक्या भरपूर सुया दिलेल्या आहेत. जवळजवळ 7 ते 8 आहेत की 10 आहेत बघते मी आणि तुम्हाला सांगते. किंवा जर तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर तुम्ही अगदी सहजरित्या करू शकता त्यासाठी. ठीक आहे. तर इथं तुम्ही बघू शकताय 10 सुया आहेत. ठीक आहे. 10 सुया आहेत. असो, तर मी आता ह्या सुया ज्या आहेत सुरुवातीला ठेवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला मशीनला सुई जी आहे ती जॉईन करून दाखवते. ठीक आहे. ही सुया ठेवण्याची खूपच सुपर अशी म्हणजे त्यांनी एक प्रोडक्ट बनवलेला आहे. खरंच त्यामध्ये सुया खूप शेपली राहतात, अजिबात खराब होत नाही आहेत आणि आपण त्याची काळजीसुद्धा घेऊ शकतो आणि तुम्हाला वेळच्या वेळी भेटून सुद्धा जातील सुया. मात्र हे जे डबा आहे हे व्यवस्थित ठेवायचं, जेणेकरून आपली मुलं वगैरे त्याला अटॅच करतात, घेतली सुई लागली वगैरे तरी खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे एव्हरीवन. तर इथं तुम्ही बघू शकताय मी इथं सुई घेतलेली आहे. आता ही सुई तुम्हाला मी इथं मशीनला जॉईन करून दाखवणार आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला आपल्याला जे हे फूट आहे हे फूट असे खाली करायचं आहे आणि त्यानंतर सुई बसवायची आहे. आता सुई बसवत असताना हे निडल जे आहे हे अशा प्रकारे वरती करून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला बसवायला बरं पडतं. ठीक आहे एव्हरीवन. तर बघू शकता आता 2 in 1 किंवा पिकोफॉल मशीनची सुई बसवत असताना आपल्याला हा जो खाचेचा भाग आहे हा समोरच्या बाजूला करायचा आहे. कारण 2 in 1 किंवा पिकोफॉल मशीनचं जे सेटल असतं त्याचे तोंड जे आहे ते आपल्या समोरच्या बाजूला असतं. आपण ज्या दिशेला बसलेला असतो त्या दिशेला असतं. त्यामुळे सुईसुद्धा आपल्याला अशा प्रकारे बसवायची आहे. बसवत असताना ज्या खाचेमध्ये सुई जाते ते खाच व्यवस्थित जाते की नाही ते चेक करायचं. अजिबात वाकडी तिरकडी होणार नाही ना याची व्यवस्थित दक्षता घ्यायची किंवा काळजी घ्यायची. आणि त्यानंतर सुई जी आहे ते अशी अलगदपणे आपल्याला वरती सरकवायची आहे, जसं मी तर तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे तशा प्रकारे एकदम. ठीक आहे. त्यानंतर हा जो स्क्रू आहे हा स्क्रू आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे फिट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल अशी मी आशा करते. कारण ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 in 1 किंवा पिकोफॉल मशीनचा फूट कसा बसवायचा आणि स्क्रू कसा म्हणजेच सुई कशी बसवायची हे दोन्ही डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तुमच्या आणखीन काही समस्या असतील तर मला कमेंट करून नक्कीच विचारा. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते. चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल. चला बाय.